छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। समर्थ रामदास स्वामींना कोटी कोटी वंदन करतो आणि माणिक प्रभू संस्थानचे अधिपती सिद्धगुरु ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांनाही विनम्र वंदन करतो आणि आजच्या या सोहळ्याला उपस्थित पद्मश्री मनोज जोशीजी, त्याने मी येईपर्यंत किल्ला लढवलेला आहे आणि मिलिंदजींनी पण उद्योगरत्न सिद्धार्थ गाडगीळजी, श्रीमती रचना रानडे, सुप्रसिद्ध फायनान्स इन्फ्लुएन्सर विश्लेषक, तुमचंही स्वागत आहे। अतुल शास्त्री बगरे गुरुजी आहेत, ज्योतिषाचार्य, आपले वेद भविष्याचा सकाळी सकाळी असतं ते, आणि माझ्या कानात पण त्यांनी काय ते सांगितलं मगाशी, चांगलं सांगितलंय। अंकित काणे, पुणे शहराध्यक्ष ब्राह्मण जागृती सेवा संघ, ऋषिकेश क्षेत्रीय, राजन लोणकर, रोहन जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, निलिमाताई आलुलकर, ईशानी जोशी, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित पुणेकर लाडक्या बहिणी, लाडके भाऊही आहेत आणि लाडके पत्रकारही आहेत। आता सगळे खाली बसलेत ना पुढचे। खरं म्हणजे मला यायला थोडा उशीर, म्हणजे मी फोनवर आपला संपर्क चालू होता। आज रत्नागिरीमध्ये मंडणगडला भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांच्या शुभ हस्ते कोर्टाचं उद्घाटन होतं आणि त्यामुळे तो कार्यक्रम रत्नागिरीमधला करून मुंबईत येऊन पुन्हा इकडे आलो पुण्यामध्ये। नाही तसं काय रोजचं सुरू आहे, नाही बापरे म्हणाले, पण मी माझं रोजचं चालू आहे। आता इथून मुंबईत पण अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत, त्यामुळे खरं म्हणजे पुणेकर तसं आपल्या वेळेचं बंधन पाळणारे आहेत, म्हणजे शिस्तीचे आहेत, त्यामुळे मला थोडं तसं उशीर झाला नाही, तरी झाला काय नाही तरी दिलगिरी व्यक्त करतो। ठीक आहे, चला, आभारी आहे। आज जो काही या ठिकाणी मला समाज स्नेह पुरस्कार ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे आपण दिलाय, त्याबद्दल मी आपल्या साऱ्यांचंच मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद आपल्याला देतो, आपले आभार मानतो। खरं म्हणजे दत्त संप्रदायाचं महत्त्वाचं क्षेत्र असणाऱ्या, मगाशी महाराजांशी मी बोलत होतो, पीठाधीश ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांच्या हस्ते हा सन्मान होतोय, त्यामुळे खरं म्हणजे या पुरस्काराचं पावित्र्य अधिक वाढलंय असं मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो आणि माझ्यासाठी तो खऱ्या अर्थाने मोठा आशीर्वाद आहे असं मी समजतो। ब्राह्मण जागृती सेवा संघाचे अध्यक्ष अंकित काणे यांनी मला सांगितलं समाज स्नेह पुरस्कार आम्ही देणार आहोत। अंकितला वाटलं मी येतोय की नाही, मग ते भगरे गुरुजींना घेऊन आले।
तर भगरे गुरुजी आल्यानंतर वेद भविष्याचा ते घेत असतात. त्यामुळे गडबड नको म्हणून बरोबर पोचूया. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून पुन्हा धन्यवाद देतो. आणि मी आपण दिलेल्या पुरस्काराचा नम्रपणे स्वीकार करतो. हा पुरस्कार समाजातील एकोपा वाढवण्यासाठी, सामाजिक समरसतेसाठी आणि आपापसामधला बंधुभाव वाढवण्यासाठी, आणि म्हणूनच मी हा पुरस्कार जो आहे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या समाजातील कार्यकर्त्यांना समर्पित करतो. खरं तर मला हा पुरस्कार घेण्यास मी पात्र आहे की माहीत नाही, कारण मी कुठलंही काम आतापर्यंत केलं ते कुठल्याही अपेक्षेने कुठलाही पुरस्कार मिळेल म्हणून कधीच केलं नाही. जे केलं ते सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठीच केलं. आणि म्हणून तळागाळातल्या कार्यकर्त्याला, या ठिकाणी आपण काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुरस्कार या ठिकाणी आपण दिला आहे. खरं म्हणजे यामुळे कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल, आणखी ऊर्जा मिळेल, बळ मिळेल आणि समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते वाढतील. आणि शेवटी कोणीतरी पाठीवर शाबासकीची थाप दिली की आणखी त्याची जबाबदारी वाढते. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या पुरस्कार ही समाजाची आणि काळाची गरज आहे. आणि मी नेहमी सांगतो, मी कुठलाही पुरस्कार किंवा कोणी काहीतरी शाबासकी देईल म्हणून मी कधीच काम केलं नाही. भगरे गुरुजी जिथं कमी तिथं आम्ही, असं काम करण्याची माझी पद्धत आहे. जिथे गरज असेल, जिथे संकट दिसेल तिथं मग दिवस रात्र न बघता, न घाबरता हा एकनाथ शिंदे पोहोचला. म्हणजे जिथे संकट, जिथे आपत्ती, तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे. हा माझा स्वभाव आहे. मग ते इर्शाळवाडीचं संकट असू द्या, कोल्हापूरचा पूर असू द्या, महाड चिपळूणचा पूर असू द्या, अगदी उत्तराखंडचा पूर असू द्या, केरळमध्ये देखील पूर आला, त्यावेळेस देखील आपली सगळी टीम तिकडे गेली होती, डॉक्टर आणि सगळं साहित्य घेऊन. अगदी पहलगामचा हल्ला झाला त्यावेळेस देखील आपल्या महाराष्ट्रातले अनेक लोक तिकडे अडकले होते आणि मी त्यांच्याशी फोनवर बोलत होतो. परंतु ते मला सांगत होते, शिंदे साहेब आम्हाला फक्त इकडून लवकर काढा, लवकर आम्हाला घरी जायचं आहे. तर कसा मी फोनवर बोलून थांबू शकतो. मी ताबडतोब निघालो आणि पहलगाम आपल्या याला पोचलो काश्मीरमध्ये. आणि जेवढं जसं जसं शक्य आहे तसं सगळ्यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणलं. त्यांना भेटल्यानंतर जेव्हा मी जिथं ते थांबले होते त्यांना भेटल्यानंतर मात्र माझ्या लाडक्या बहिणी होत्या, भाऊ होते, ज्येष्ठ होते, त्यांना एक आधार वाटला. आता एकनाथ शिंदे आलेला आहे, आता आम्ही सुखरूप घरी जाऊ, अशा प्रकारची एक शाश्वती आणि विश्वास त्यांच्या मनामध्ये आणि डोळ्यांमध्ये दिसला. खरं म्हणजे मी एक मगाशी सांगितलं, मिलिंदजींनी, एक सर्वसामान्य शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री, हा जो काय प्रवास माझा झाला तो तसा सोपा नव्हता. फार अवघडही होता, कठीणही होता.
आणि संघर्षमय होता. एका शेतकऱ्याच्या वारकऱ्याच्या घरात माझा जन्म झाला आणि शेतकरी कुटुंबातून मी आलो. त्यामुळे आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा संकट आपत्ती आली तेव्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं. आता देखील मोठं संकट होतं पुराचं आणि त्याही वेळेस आम्ही सांगितलं की दसरा मेळाव्याला मुंबईमध्ये न येता जिथं पूर परिस्थिती आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम कार्यकर्त्यांनी तिथंच राहून करायचं. त्यांना जे जे काय आवश्यक आहे ते द्यायचं. आणि मी म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. ते आम्ही प्रामाणिकपणे शब्द पाळला. मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही मिळून निर्णय घेतला. सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवल्या आणि जवळपास तब्बल 32,000 कोटीचं पॅकेज आपण शेतकऱ्यांना घोषित केलं आणि त्याचं वाटपही सुरू झालंय. त्यामुळे शेवटी सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो. त्यामुळे लाडक्या बहिणीची योजना देखील आपण सुरू केली आणि लोक उलटसुलट आताही सांगत असतात लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, लाडकी बहीण योजना असं होणार तसं. मी सांगतो आता लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रात मिळालेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि आता स्वामीजी पण आहेत आणि भगरे गुरुजी पण आहेत. त्यामुळे भगरे गुरुजी नंतर पकडतील मला, बोले तुम्ही बोलला होतात, पण मी जे बोललो ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो. एकदा शब्द दिला की मग माघार नाही. हे बाळासाहेबांनी हेच शिकवलं आम्हाला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी देखील तेच शिकवलं. आणि म्हणून बाळासाहेबांनी देखील कधी जातपात पाहिली नाही. आज आपला ब्राह्मण समाजाचा सेवा संघाचा कार्यक्रम आहे म्हणून सांगतो, मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं त्या काळामध्ये. त्यामुळे मनोहर जोशी खूप बुद्धिवंत, हुशार आणि मुख्यमंत्री पदाला साजेसा माणूस. आणि मुख्यमंत्री पदाची शान पण त्यांनी वाढवली. ठाण्यामध्ये जेव्हा मला शिवसेना नेता जेव्हा पद मिळालं तेव्हा ठाण्यामध्ये एक कार्यक्रम होता, सत्कार होता माझा. आणि मनोहर जोशी सर मला म्हणाले का भाषणामध्ये त्यांच्या, एकनाथ एक दिवस तू या राज्याचा मुख्यमंत्री होशील. मी त्यांना नंतर भाषण संपल्यावर मी त्यांना म्हणालो, सर का माझी खाट टाकताय? बोले नाही, मी जे बोललोय ते खरं होणार. धर्मवीर आनंद दिघे साहेब 2001ला गेले. आणि आपण जे मगाशी मिलिंदजी सांगितलं की माझ्या कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळला तो 2000 साली. आणि त्यातून सावरण्याचं, उभं करण्याचं काम मला दिघे साहेबांनी केलं. दिघे साहेब मला एवढंच म्हणाले, एकनाथ आता संपूर्ण समाज हे तुझं कुटुंब आहे आणि तुला समाजासाठी जगायचं आहे, काम करायचं आहे. आणि तिथून मी सुरू झालो, तो कधी मागे वळून पाहिलं नाही. आणि आनंद दिघे साहेबांनी देखील त्यांच्या बहिणीकडे, जेव्हा दिघे साहेब पण असेच कधी कधी आठवड्यातून उपास सोडायला घरी जायचे बहिणीकडे, ताईकडे, त्यांना म्हणाले होते मला सभागृह नेता बनवलं ठाण्याचं. आणि त्यावेळेस ते म्हणाले, हा एकनाथ या राज्याचा एक दिवस मुख्यमंत्री होईल. हे दिघे साहेब गेल्यानंतर, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ताईने जाहीरपणे सांगितलं. काय त्यांना माहीत होतं माहीत नाही. आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री बनण्याचा योग माझ्या आयुष्यामध्ये आला. मनोहर जोशी सरांनी चांगलं काम केलं. आता मी 2.5 वर्ष जे काम केलं ते तुमच्या समोरच आहे. किती योजना आपण केल्या, किती प्रकल्प आपण पुढे नेले,
हे सगळं महाराष्ट्राने पाहिलंय. रात्रंदिवस आपण पायाला भिंगरी लावून आपण काम केलं आणि म्हणून विकासाबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आपण केल्या आणि त्याचं फलित, त्या कामाची पोचपावती या महाराष्ट्राने तुम्ही सगळ्यांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली आणि 232 आमदार महायुतीचे निवडून आले. हा ऐतिहासिक विजय आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढा दैदिप्यमान असा विजय कधी मिळाला नव्हता. 232 आमदार महायुतीचे आले. देवेंद्रजी आता आमचे मुख्यमंत्री आहेत. सर्व समाजाला जातीपातीला घेऊन पुढे जात आहेत, राज्याचा विकास करतायत, लोकाभिमुख कल्याणकारी योजना पुढे जात आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हे राज्य जे आहे हे राज्य सर्वसामान्यांचं आहे आणि या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतायत. कारण आपण पाहतोय की आज इतर देशाची अर्थव्यवस्था डगमगली आहे, डबघाईला आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपली अर्थव्यवस्था 11व्या नंबरवरून 5व्यावरून 4थ्यावर आणली आहे. आता ती 3ऱ्यावर आणण्याचा संकल्प आपण घेतलेला आहे आणि एक एक आत्मनिर्भर भारताकडे आपलं पाऊलचा आपण टाकतोय. आताच नुकतंच GST मध्ये ज्या काही सवलती दिल्या त्या आमच्या लाडक्या बहिणींना त्याचा फायदा जास्त होणार आहे. कारण जीवनावश्यक वस्तू त्याच्यामध्ये आहेत. 12% स्लॅबचे जे 5% मध्ये आलेत, 5 आणि 18% 2 ठेवलेत, 2 काढून टाकलेत, याचा सर्वांना फायदा होणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांना, माणसांना, व्यापाऱ्यांना, सगळ्या व्यावसायिकांना होईल आणि हे एक एक पाऊल आपण पुढे टाकत जातोय आणि हे करत असताना देशाच्या सुरक्षिततेसाठी त्याबद्दल देखील कधीही मोदीजींनी कॉम्प्रोमाइज केलं नाही, तडजोड केली नाही. जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवायचा तेव्हा तेव्हा पाकिस्तानला धडा शिकवण्याचं कामही केलं आणि ते देखील राज्याला खूप मदत करतायत. राज्याच्या विकासासाठी खूप त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी मुद्दाम सांगतोय, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्या देशाचा पंतप्रधान दिल्लीमध्ये येऊन त्यांची परिषद व्हायची, बैठक व्हायची, पण पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये ही परिषद झाली. हे देखील आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान आणि म्हणून हे सगळं होतंय. आणि खरं म्हणजे ब्राह्मण समाजाने हा पुरस्कार दिलाय, त्यामुळे तुम्हाला वाटेल काय आमच्या समाजाबद्दल काय बोलतोय की नाही बाबा. आपल्या समाजाने समाज सुधारणेचं मोठं काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने अनेक ब्राह्मण समाजातल्या स्वातंत्र्यवीरांनी प्राणांची आहुती दिली आहे आपला देश स्वतंत्र होण्यासाठी, हे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आणि त्यामुळे त्यांचं योगदान, त्यांचं बलिदान कदापि विसरता येणार नाही. आणि त्याचबरोबर अनेक प्रवचनं आहेत. आता आपले मी यायच्यापूर्वी आमचे मनोज जोशी, तुम्ही तर नंतर भाषण संपल्यानंतर तुमचं सुरू होतं ना ते, त्यामुळे तुम्ही त्याच्यात देखील सांगितलं निष्ठा देशावर असली पाहिजे, निष्ठा आपल्या धर्मावर असली पाहिजे, निष्ठा समाजावर असली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने निष्ठा प्रत्येकाला म्हणजे काहीतरी एक प्रामाणिकपणे आपण आपलं काहीतरी इप्सित असलं पाहिजे, आपलं टार्गेट असलं पाहिजे, आपला अजेंडा असला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या देशामध्ये आज सर्वसामान्य माणूस
हा आपल्या देशावर प्रेम करतो, आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो, आणि म्हणून मी खुलेआमपणे मोदीजींचं प्रेम देखील या देशावर आणि या राष्ट्रावर जी काही भक्ती आहे ती देखील त्यांनी अनेक वेळा सिद्ध करून दाखवलेली आहे. आणि म्हणूनच आध्यात्मिक राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं हे आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं आहे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आणि आपल्या समाजाने धर्माचा अर्थ फक्त कर्मकांडापुरता ठेवलेला नाही. विविध शाखांमध्ये, शास्त्रांमध्ये समाजाने महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. आपल्या प्राचीन अशा ज्ञान संस्कृतीला जपलंय, वाढवलंय, जोपासलंय. आणि म्हणून जातीय सलोख्याचं मी मगाशी म्हणालो वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये ब्राह्मण समाज नेहमी पुढे राहिलेला आहे, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. परंतु आज दुर्दैवाने जातीपातीच्या भिंती उभ्या राहत आहेत. आज पाहतोय आपण, खरं तर या भिंती उभ्या राहता कामा नये अशा प्रकारचं आपलं वर्तन असलं पाहिजे. आणि म्हणून देशाला आर्थिक, सामाजिक किंवा कोणत्याही प्रकारची प्रगती साधायची असेल तर ज्याच्याकडे जे उत्तम आहे त्याच्याकडून ते घ्यावं. म्हणजे मगाशी कोणीतरी म्हणाला, देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे. ज्याच्याकडे जेवढं आहे ते दिलंच पाहिजे समाजाला. म्हणजे ज्ञान असेल, जे जे काय आहे ते देण्याचं काम आपण केलं तर कमी होत नाही, ते वाढतं. भगरे गुरुजींना आपण रोज पाहतो. कोणी आता मी ते आता सांगणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सर्व समाज घटकांना सोबत घेतलं आणि आधी स्वराज्य आणि नंतर सुराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आणि म्हणूनच या ठिकाणी सामाजिक सलोखा आणि एकमेकांच्या मदतीने संपूर्ण समाजाची प्रगती हाच कोणत्याही व्यवस्थेचा खरा हेतू असतो. आणि म्हणून मी आपल्याला, मला वाटतं आपण एक मंडळ केले ना, मुख्यमंत्री मी असताना परशुराम आर्थिक विकास महामंडळ केलेलं आहे. त्याला आपण चालना देऊया. आणखी काय त्याच्यामध्ये करता येईल तेही करूया. सगळे लोक जसा विचार करतात तशा प्रत्येक समाजामध्ये आर्थिक परिस्थिती कुणाची चांगली असते, कुणाची बेताची असते, कुणाची आणखी कमकुवत असते. या सगळ्या गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. ब्राह्मण जागृती सेवा संघ गेले 11 वर्ष सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आणि सामाजिक जागृतीचं काम अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करतोय. याचा मुद्दाम या ठिकाणी मी उल्लेख करतो. एकत्रीकरण, प्रगती आणि स्वाभिमान असं आपलं ब्रीदवाक्य आहे. हे देखील अभिमानास्पद आहे. याचा देखील गौरव आणि अभिमान प्रत्येकाला वाटला पाहिजे. बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि जागतिक परिस्थितीमध्ये हे ब्रीदवाक्य केवळ ब्राह्मण समाज नाही तर सगळ्या समाज बांधवांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संस्थेचे 50,000पेक्षा जास्त सदस्य आहेत. 50,000पेक्षा जास्त सदस्य म्हणजे मोठी फौज आहे. ही साधीसुधी खऱ्या अर्थाने आकडेवारी नाही आहे. संघटनेची ताकद आपण आपल्या समाजाला अधिक बलवान आणि संस्कारक्षम आणि मजबूत करण्यासाठी वापरताय. त्याबद्दल मी आपल्या ब्राह्मण सेवा संघाचं मनापासून मी अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने जो पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्कारामुळे या ठिकाणी माझी आणखी जबाबदारी वाढलेली आहे.
आणि जे जे काही आपल्या समाजासाठी करता येईल ते नक्की हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द आपल्याला देतो. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक व्यावसायिक मदतीसाठी मी म्हणालो मगाशी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आपण. मी आपल्याला एकच उदाहरण देऊ इच्छितो. अनेक कामं आपण केली, अनेक आपण निर्णय घेतले, परंतु एका मुलीने उच्च शिक्षण घेत असताना आत्महत्या केली. ती बातमी मी रात्री 12:30 वाजता एका TV चॅनलवर पाहिली आणि मी मुख्यमंत्री होतो. मी म्हणालो आपल्या सरकारमध्ये आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार, लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं, लाडक्या शेतकऱ्यांचं सरकार. मग आपल्या सरकारमध्ये एक मुलगी उच्च शिक्षण घेण्यासाठी तिला आत्महत्या करावी लागते, यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. आणि मग मी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं, बस बच्चू आहे आपला, आणि सांगितलं की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये 50% फी आपण सरकार भरत होतो आणि 50% पालक भरत होते. ते 50% पालक भरू शकत नाहीत, वडील आत्महत्या करू शकतात अशी चिंता त्या मुलीला वाटली, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी सांगितलं येत्या कॅबिनेटमध्ये 50% नाही 100% उच्च शिक्षणची फी सरकारने दिली पाहिजे. तो निर्णय आपण घेतला. ही आपली जबाबदारी आहे खरं म्हणजे. आणि आता इथे स्वामीजी बसलेले आहेत, त्यामुळे आमच्या शासनाने तीर्थक्षेत्र असतील, धार्मिक स्थळं असतील, यांना मोठ्या प्रमाणावर विकसित करण्यासाठी आम्ही निधी खर्च करतोय. खरं म्हणजे ही संस्कृती आहे आपली, ही परंपरा आहे, ही वाढवली पाहिजे, जोपासली पाहिजे, यासाठी आम्ही काम करतोय. आजवरच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासामध्ये मी खूप काही शिकलो आणि अगदी समाजाच्या तळागाळातल्या लोकांशी माझा संबंध आणि संपर्क असल्यामुळे मगाशी आपण सांगितलं की जे काही कोणी गरजवंत जेवढे येतात, मी आपल्याला सांगू इच्छितो, लहान मुलांच्या हृदयामध्ये छिद्र असतात, ती शस्त्रक्रिया फार महागडी असते, सर्वसामान्य लोकांना परवडणारी नसते. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी अशा शस्त्रक्रिया करत असताना जवळपास 7,500 मुलांच्या शस्त्रक्रिया केल्या विनामूल्य. बाकी तर खूप उदाहरणं आहेत, ती काय मी देऊ इच्छित नाही, परंतु जे जे काही देता येईल त्या दोन्ही हाताने देण्याचं काम मी केलं. दिलेलं या हाताचं या हाताला कळूही दिलं नाही मी. आणि त्यामुळे इतके निर्णय महायुतीच्या काळात झाले, सरकारमध्ये इतके प्रकल्प झाले की जिथं मी जातो कार्यक्रमाला ते मला सांगतात की हे काम तुम्ही दिलं, हे हा विकास प्रकल्पाला तुमच्या काळात पैसे आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे जे काही देता आलं ते दिलेलं आहे. आणि मी नेहमी सांगतो की हात देण्यासाठीच आहेत, ते आपण जेवढं काही शक्य आहे ते सर्वसामान्य लोकांना दिलं पाहिजे. आणि परमेश्वराकडे मी प्रार्थना करत असतो. तुम्हाला काही गोष्टी मनातल्या समजत असतील बगरे गुरुजी, तर मी प्रार्थना करत असतो की माझ्याकडे आलेला माणूस जो काय अडचणी समस्या घेऊन आलेला रिकाम्या हाताने परत जाता कामा नये. कारण माझे हात रिकामे नाहीत.
माझे हात देण्यासाठी आहेत आणि शेवटपर्यंत देतच राहिलं पाहिजे. शेवटी आपल्याला काय घेऊन आलोय आपण? मी नेहमी सांगतो सगळ्यांना, सत्तेवर असतो आपण. मी आता मुख्यमंत्री होतो जेव्हा, स्वामीजी तेव्हा सगळे मला म्हणायचे चीफ मिनिस्टर, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन का नाही म्हणत तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे कॉमन मॅन म्हणायला? आणि आता मी DCM आहे. आता मी सांगतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. काय प्रॉब्लेम आहे? शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. पद येतात जातात, पद वर खाली होत असतात. बाळासाहेब सांगायचे आमचे की सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते, पद येतात जातात पुन्हा येतात, पण एकदा नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि मग तेच कमवायचं आहे. किती प्रॉपर्टी, किती संपत्ती, काय कमवल्यापेक्षा किती माणसं कमवली, किती प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळेच मला तुम्ही पुरस्कार दिलेला आहे आज. त्याचा मी नम्रपणे स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून मी युवा गौरव पुरस्कार तुम्हाला मिळाला ना, रचना रानडे आणि मनोज जोशी यांना समाजभूषण, आणखी उद्योगरत्न सिद्धार्थ गाडगीळ. सगळे तरुण एकदम आहात तुम्ही. त्यामुळे खरं म्हणजे अशा युवकांना, तरुणांना अशा प्रकारचे पुरस्कार दिले तर खऱ्या अर्थाने अनेक उद्योजक असे तयार करू शकतील ते, आणि या समाजासाठी त्याचा फायदा होईल. आणि तुम्ही फायनान्स सेक्टरमधल्या म्हणजे अभ्यासकच नाही तर आपल्या ज्ञानाचा फायदा ते सर्वसामान्यांना मिळवून देतात. तुमचं काय ते येतं वाटतं ते यूट्यूबला? हा, मला वेळ नसला तरी कधीतरी असं बघतो मी म्हणजे. आणि मनोज जोशी तर आपले अष्टपैलू आहेत. उत्तम टायमिंग असलेले साधणारे अभिनेते, यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना आता आपली तुमच्याबरोबर मी आहे म्हणजे आपली जबाबदारी आता वाढलेली आहे. आता आणखी जोरात द्यायला लागेल. मी मगाशी सांगायचं राहून गेलं. मी सांगत असतो, जेव्हा सत्तेवर लोक असतात, पदावर असतात, तेव्हा तर सगळेच लोक आपल्याला येतात, विचारतात, सल्यूट करतात. परंतु जेव्हा सत्तेवर नसताना तुम्ही कुठे उभ्या असाल तर तुमच्याकडून पाठ फिरून लोक जाता कामा नये. तुमच्याकडे बघून तुमची विचारपूस करताना दिसले पाहिजे. तर खऱ्या अर्थाने तुम्ही केलेली जी काही सेवा आहे ती सेवा फलद्रूप झाली असं आपल्याला मानलं पाहिजे. कारण शेवटी कसं आहे, सत्तेमध्ये असताना खूप लोक, सत्ता काही लोकांच्या डोक्यात जाते. मग सत्तेवर उतरताना लोक म्हणतात खूप हवा होती डोक्यामध्ये, बरं झालं उतरली. पण जेव्हा तुम्ही सत्तेत असताना माझी बांधिलकी लोकांशी आहे, मला काय मिळालं यापेक्षा समाजाला काय मिळालं ही भावना ठेवून जर काम केली तर तुम्हाला नेहमी सत्तेत असा नसा तुम्हाला लोकांचं प्रेम मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी 24 तास म्हणजे 24/7 काम करतो. थोडं झोपतो 2-3 तास. आणि हे असंच काम सुरू राहील. आणि मला अनेक पुरस्कार मिळाले. महापराक्रमी महादजी शिंदे पुरस्कार दिल्लीमध्ये मला मिळाला. त्याचबरोबर संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या नावाचा पुरस्कार मिळाला. संत तुकाराम महाराजांचा पुरस्कार त्यांच्या नावाचा मिळाला. आणि आज
हा समाज स्नेह म्हणजे सर्व समाजाला प्रेम देणारा हा एकनाथ शिंदे, सेवा देणारा हा एकनाथ शिंदे म्हणून तुम्ही मला हा पुरस्कार दिला, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण एवढ्या उशिरापर्यंत कार्यक्रम वाढलाय ना, तरी सुद्धा पुण्यातले लोक थांबले. याचा आनंद आहे. आणि खऱ्या अर्थाने दिलेला पुरस्कार हा काय म्हणतो आपण त्याला, सार्थकी लागला, अशा प्रकारचं मी मनोगत व्यक्त करून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना, व्यासपीठावरची सर्व मंडळी आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि सभागृहात बसलेले सर्वजण, पुणेकर बांधव भगिनी आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो. आणि कधीही हाक मारा, हा एकनाथ शिंदे आपल्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री देतो, विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.